तर बघा, आपण हे सबस्टिट्यूशन मेथड ने एलिमिनेशन मेथड पाहिला होता बरोबर, पण काही विद्यार्थ्यांना समजली नव्हती, तर आज अजून एक वेळा मी सांगून देतो. एक्झरसाइजमधला एक प्रॉब्लेम, त्यानंतर हा 6वा प्रॉब्लेम आणि या दोनपैकी एक प्रॉब्लेम, असे 4 प्रॉब्लेम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. 5वा जो नंबरचा प्रश्न आहे याला दोन्ही मेथडनं सोडवून सांगून देतो मी तुम्हाला की कसं सोडवायचं आहे, दोन्ही मेथड. ठीक आहे. चला लक्ष द्या पुन्हा सगळेजण चांगल्यानं. काय होता प्रश्न? 5वावाला 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. हा असा प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. बघा कसं करायचं. सर्वप्रथम यांना काय करा, एका खाली एक मांडून घ्यायचा असा. 5x + 2y = -3. कोणती मेथड पाहत आहोत आपण? एलिमिनेशन मेथड. ओके. हां. आणि इकडे x + 5y = 4. याला नाव द्या 1, याला नाव द्या 2. तर पाहायचं दोन्ही इक्वेशनमध्ये एकतरी टर्म सारखी आहे का? आहे का? इथं 5x आहे तर इथं फक्त काय आहे? इथं 2y आहे तर इथं बरोबर, तर एकही टर्म सारखी नाही आहे. तर मग एक टर्म आपल्याला कोणती तरी सारखी बनवायची आहे. तर काय करू शकतो? तर या दुसऱ्या इक्वेशनला मी कितीच्या मल्टिप्लाय करू शकतो? 5च्या. असं बारीकमध्ये इकडे लिहून घ्यायचा. अरे बरोबर, मग लिहा लागेल ना आपल्याला, उत्तरामध्ये सांगा लागेल ना की आपण काय करतो, मल्टिप्लाय करत. तर मग काय लिहायचं? मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 लिहिला. हां. तर काय होईल नवीन इक्वेशन? आता हा सगळ्यांना मल्टिप्लाय होते बरं, बोथ साईड पण म्हणू शकतो आपण, बोथ साईड. ठीक आहे. हां, दोन्ही बाजूला =च्या दोन्ही बाजूला. तर 5x + 5 y आणि 5 हा नवीन इक्वेशन तयार झाला. याला काय नाव दिला? आणि पहिल्या नंबरचा इक्वेशन आपला 5x + -, हा पहिल्या नंबरचा होता बरोबर. आता तुम्ही लक्ष द्या की इथं एक टर्म काय झालेली आहे आपली पूर्णपणे झाला. तर आता या दोन इक्वेशनचा, आता यांचा विचार करायचा. आता या दोन इक्वेशनचा विचार करा. काय करू शकतो मी? ॲडिंग करू शकतो की सबट्रॅक्टिंग? यांच्या समोर जो चिन्ह आहे, काही नाही आहे म्हणजे काय आहे? प्लस. काही नाही म्हणजे काय आहे? तर काय करू शकतो? ॲडिंग. काय करू शकतो? सबट्रॅक्टिंग. काय करू शकतो? तर सबट्रॅक्टिंग. आता कोण कोणातून मायनस करता? 1. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 3. ठीक आहे. 3 मधून 1 मायनस करू. तर मग पुन्हा लिहा 5x + 25y = 20 मायनस 5x + 2y = -3. आता बघा, तुम्हाला सांगितलं होतं सपोज 5 - 2x - 2y असेल तर मागच्यावाल्या ब्रॅकेटचे चिन्ह काय होतात म्हटलं? शिकला होता आपण. हां. तर हा प्लस होता तर हा मायनस झाला, हा मायनस होता तर हा काय झाला. तर त्याच प्रकारे इथं खालच्या ब्रॅकेटचे चिन्ह काय होऊन जातील? चेंज. म्हणजे हा मायनस आहे, प्लस आहे तर काय होईल? प्लस आहे तर काय होईल? मायनस आहे तर काय होईल? आता हा प्लस हा मायनस काय झाला? इकडे प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या, तर 25 मधून 2 गेले. हा चिन्ह कसा लिहितो? तर मोठ्या संख्येच्या. क्रिया कोणती करायची? तर ते प्लस मायनसचे रूल सांगितलेले आहे तुम्हाला. प्लस प्लस बरोबर. तर काय आला आपल्या इकडे? 23y = 23. तर y = 23 भागीला 23. इकडे 23 आणि yच्या 20 मध्ये काय आहे? तिकडे जाईल तर, कारण y ची व्हॅल्यू काढायची होती ना, तर किती आला?
23 एक आता ही व्हॅल्यू कुठंतरी पुट करायची. पुट y इज इक्वल टू 1. आता ही कुठं पण पुट करू शकता, कोणत्या पण इक्वेशनमध्ये. इन इक्वेशन 2 तर बघा x प्लस 5y इज इक्वल टू 4 हा ओरिजिनल इक्वेशन होता. हां तर काय झाला असता, इंटू राहते म्हटलं, कोइफिशियंट आणि व्हेरिएबलच्या बीचमध्ये काय राहते, इंटू 1 इज इक्वल टू, तर किती झाला हा 5 1 4 झाले. व्हॅल्यू कोणाची पाहिजे, x बरोबर हे 5 कशामध्ये आहेत, तिकडे जातील तर x इज इक्वल टू 4 मायनस, तर किती आला बेटा, समजला. तर हा झाला याचा सोल्युशन. दॅट इज x इज इक्वल टू -1 कॉमा आणि y इज इक्वल टू 1 इज द. कळली गोष्ट, अरे कळली, ओके. मग याच क्वेश्चनला आता आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या मेथडनं सोडवायचं आहे, सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं आहे. बघा सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं आहे तर आपल्याला काय करावं लागते, दोन इक्वेशनपैकी एका इक्वेशनला सॉल्व करावं लागते, बरोबर. सर्वप्रथम यांना एका खाली एक मांडून घ्या. 5x प्लस 2y इज इक्वल टू आणि x प्लस 5y इज इक्वल टू, याला 1 आणि याला कोणाला सोडवायचं म्हटलं, तसं तर कोणाला पण सोडवू शकतो आपण, पण आपल्या सोयीसाठी आपल्या सोपं झाल्या पाहिजे म्हणून जिथं सिंगल टर्म आहे, म्हणजे ज्याच्या व्हेरिएबल बरोबर काय नाही आहे, कोइफिशियंट नाही आहे, नंबर नाही, त्याला सोडवायचं. म्हणजे इक्वेशन 2 ला सोडवायचं आहे. कोणाच्या रूपात व्हॅल्यू काढायची आहे, y च्या रूपात. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, हां, तर मग काय लिहायच्या, रिझॉल्विंग म्हणू शकतो, रिझॉल्विंग काय इक्वेशन 2 फॉर व्हॅल्यू ऑफ x इन टर्म्स ऑफ y. कोणाच्या रूपात, तर याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. व्हॅल्यू कोणाची पाहिजे, तर हा y तिकडे गेला असता, 5y तिकडे गेला असता, पहिलेचा काय होता इथं, आणि हा 5y त्या बाजूला गेला, म्हणजे काय झाला, इकडे प्लस होता तर इकडे मायनस असता तर इकडे, समजली का गोष्ट, ओके. म्हणजे x ची व्हॅल्यू मला मिळाली. याला नाव देऊन द्या 3. याला काय नाव देऊन द्या. मग आता ही व्हॅल्यू ज्याला सॉल्व केला ना त्या इक्वेशनला सोडून, ज्याला सॉल्व केला, कोणाला सॉल्व केला आपण, दुसऱ्या इक्वेशनला सॉल्व केला, त्याला सोडून दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करा. म्हणजे मग काय लिहाल, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 4 मायनस इन इक्वेशन 1. इन इक्वेशन, मग इक्वेशन 1 काय होता आपला पहिलेचा, जसा आहे तसा पहिले लिहिला. कोणाच्या ठिकाणी, x च्या ठिकाणी काय टाकायचं आहे, कुठं आहे x दिसला का, हा 5 जसाचा ब्रॅकेट 4 मायनस प्लस 2y. कशासाठी टाकला आपण, कारण कोणत्याही एका व्हेरिएबलमध्ये आला असता इक्वेशन इन 1 व्हेरिएबल बनला असता. अरे बरोबर, या x च्या y च्या काय संबंध आहे तो इथून काढला आणि तो संबंध x च्या ठिकाणी आपण y च्या रूपात टाकला. म्हणजे आता इथून y ची व्हॅल्यू आपल्याला मिळू. काय झालं असतं बघा, मल्टिप्लाय करा आता या 5 न या दोघांना पण काय होईल, मल्टिप्लाय. 5 चौ आणि 5 5 y प्लस हा काय दिलेला आहे इज इक्वल टू, हां, तर आता बघा 25, हा एक मायनस हा एक प्लस, y दोघायचा पण आहे तर ॲडिशन करू शकतो आपण. तर मायनस प्लस मायनस हो, मोठ्या संख्येच्या 25 मधून 2 गेले आणि हे 20 आणि इक्वल टू मायनस, हे भाऊ त्या साईडला गेले, म्हणजे इकडे काय राहिला -23y
आणि -20 झाले की नाही? ओके. त्यानंतर मायनस मायनस म्हणजे -23 हे झाले. आणि हे जे -23 आहेत आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे, याच्या खाली आले असते -23. काय आला? 1 आला. अरे 1 आला म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली? y ची व्हॅल्यू 1 आली. आता ही y ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये काय करून टाका? पुट. तर पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. बरोबर. तर x इज इक्वल टू 4 - 5y होता. तर 4 - 5 इंटू y ची व्हॅल्यू किती आली? तर किती झाला असता? 4 - 5 1. अरे गुणाकार केला तर 5 आला की नाही? तर किती राहिले? तर x ची व्हॅल्यू किती आली? झाले. भेटले दोन्ही व्हॅल्यू सेम. समजलं सबस्टिट्यूशन मेथड? मी त्या दिवशी पण सांगितली आणि आज पण. ओके. अजून ट्राय करून पहा. अजून नाही समजेल तर अजून सांगेन. आणि सगळेजण सोडून पहा. दोन्ही मेथड आले. कधी एक्झाममध्ये म्हटलं की बा सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं, मग काय कराल? आहे की नाही? म्हणून आपल्याला दोन्ही मेथड आले पाहिजे. कळलं? देन तर x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन. जमलं? ओके. समोर वाढू. देन मी सांगितलं होतं ते अपॉनवाले तुम्हाला सांगेन म्हणून, है ना. 2 प्रश्न तुम्हाला सोडून सांगेन म्हणून. बघा, हा 7वा आणि 8वा सेम आहे. तर यांच्यापैकी एक सांगतो. कोणता सांगू? 8वा. आणि हा 6वा. हा थोडासा वेगळा दिसत आहे ना तुम्हाला? तर काही वेगळा नाही आहे. बघा, खूपच सोपी आहे. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/, या इक्वेशनला नाव दिलं आपण 1. याला काय नाव दिलं आपण? आणि दुसरा काय होता? 2x प्लस 1/4y इज इक्वल्स टू, याला नाव दिला. कधी कधी हा जो x असते ना डिवाइड मध्ये येते. म्हणजे हा असा इक्वेशन राहते 4/x प्लस 3/y इज इक्वल टू 24. मग काय कराल? तर लेट करा लागते. तेव्हा काय करा लागते? लेट 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. तर हा इक्वेशन काय बनला असता? 4m प्लस 3n इज इक्वल टू, समजलं? तर येतील तसे टाईपचे समोर, ते आपण बघूयात नंतर. आता हा वाला बघा. ठीक आहे. क्रमानुसार जाऊ, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर कसं सॉल्व्ह करणार आहोत? काय करायचं? अगर जर डिवाइडमध्ये एखादी संख्या येत आहे, म्हणजे फ्रॅक्शन येत आहे, तर पाहून घ्यायची कोणती संख्या येत आहे. 3. इथं सपोज असती 6, इथं असती 3, इथं असती 6. तर या दोन्ही संख्येनं कटणारी संख्या कोणती राहिली असती? 6. जे 3 बी कटते, 3च्या बी फाड्या देते आणि 6च्या बी फाड्या देते. बरोबर. तर मी 6 मल्टिप्लाय केलो असतो. कळलं? पण डिवाइडमध्ये एकच संख्या दिसून आली दोन्ही ठिकाणी. या एका इक्वेशनमध्ये कोणती दिसून आली? तर 3 कटणारी कोणती बी संख्या तुम्ही 6, 9 यांच्या मल्टिप्लाय करू शकता. पण तो वाढला असता इक्वेशन, त्याच्यापेक्षा 3 कटते ना, तर मी कितीच्या मल्टिप्लाय करीन? समजून झाले? या इक्वेशनला अगोदर 3च्या मल्टिप्लाय करा आणि या इक्वेशनला हा 4 हटवायचा आहे, तर कितीच्या मल्टिप्लाय? गोष्ट कळली का? हां. तर बघा काय आला असतं सोल्युशनमध्ये. हा आपल्याला 3 हटवायचा आहे. हा 3 काय करायचा आहे? हटवायचा. हा 4 हटवायचा. तर मग लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय किती ना? 3 अँड इक्वेशन 2 बाय 4.
ओके. तर याला जेव्हा मी 3च्या मल्टिप्लाय केला असता तर हा काय झाला असता बघा, आणि याला कितीच्या, तर हा 3 न सगळ्या टर्मला मल्टिप्लाय झाला असता. तर जेव्हा पहिल्या टर्मला मल्टिप्लाय होईल तर हा 3 का होऊन जाईल, 3 × 1/3. तर 3×3 3×3 म्हणजे काय आला. सपोज 2/3 असता तर 3×3 3×3 बेक. अरे समजून राहिले, अरे कळत आहे. तर काय आला आता इथं, 3 कटला म्हणजे काय आला, आणि 3 × y आणि 10/3 आहे, याला 3च्या मल्टिप्लाय करीन तर 3 कटेल म्हणजे काय राहिला, याला नाव द्या 3. ओके. देन खाली इकडे काय आला असता बघा, 4 दुने 8x आला असता. 4 कटला म्हणजे काय आला असता y, आणि इकडे 4 कटला काय आला असता. आता बनले साधे इक्वेशन, आता साधे इक्वेशन बनले, त्याच्यानंतर सॉल्व करणं आपल्याला येते ना. हां, तर पुन्हा लक्ष द्या, एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन सांगू की सबस्टिट्यूशन सांगू. एलिमिनेशन येते तुम्हाला. पद सारखा करायचा आहे तर याला 3च्या मल्टिप्लाय केल्या असत्या, 3y न 3y सारखा झाला असता. अरे झाला असता, तर याला आपण सबस्टिट्यूशननं सॉल्व करू. ठीक आहे. तर सबस्टिट्यूशननं कसं सॉल्व करता येते, कोणत्या बी मेथडनं सॉल्व करता येते, उत्तर कसा येईल सारखा. तर सबस्टिट्यूशननं सॉल्व करायचं तर कोणत्याही एका इक्वेशनला मी काय करतो, रिझॉल्व करतो. कोणाला करू, याला करू की याला करू. ओके. काय लिहितो, रिझॉल्विंग इक्वेशन 3 फॉर कोणाची व्हॅल्यू, फॉर व्हॅल्यू ऑफ, जो सिंगल आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची, x. कोणाच्या रूपात, इन टर्म्स ऑफ. जमलं. तर याला सॉल्व करतो, याची व्हॅल्यू एकाकडे काढायची आहे, अरे याला काढायचं आहे ना. तर x आणि हे 3y कुठं गेले असते, मायनसमध्ये गेले असते त्या बाजूला, कारण इकडे काय आहे. तर याला काय नाव देतो मी, दिला. आता काय करत असतो, ही व्हॅल्यू आपण कुठंतरी मांडत असतो. कुठं मांडू, चौथ्यामध्ये, आहे की नाही. तर मग सबस्टिट्यूटिंग x = 10 - 3y इन इक्वेशन 4. तिसऱ्याला सोडवला तर चौथ्यात. ते वरच्यांचा रोल कॉल, त्यांचा काही आता टेन्शन घ्यायची गरज. अरे समजलं, त्यांचा विषय संपला. ओके. देन तर बघा हा इक्वेशन काय होता आपला, 8x प्लस असाच आहे. हां, तर मग एक्सच्या ठिकाणी 10 - प्लस हा y जसाचा. अरे ठीक आहे. हां, देन 8 × 10 8 त्रिक मल्टिप्लाय होते ना. हां प्लस नाही, इथं फक्त y येईल कारण हा अलग आहे, ब्रॅकेटच्या अंदर आहे का. हां, तर हा y जसाचा. तर इकडे किती आला, आता बघा मायनस प्लस, आणि हा इकडे समोर काही नाही म्हणजे काय, तिकडे जाईल तर इकडे 11 - 80 झाला असता. हां, आणि यांचा काय झाला असता, मायनस प्लस मायनस. तर 24 मधून याच्या समोर काही नाही म्हणजे काय, याच्या समोर काही नाही म्हणजे काय आहे. तर 24 मधून 1 गेला, 23y. आणि मोठ्या संख्येच्या, अरे बरोबर. हां, इकडे 11 मधून 80 जातात का, तर 80 मधून 11 गेले, किती झाले 16 पण मोठ्या संख्येच्या. आणि हे वायची व्हॅल्यू पाहिजे तर हे -23 कुठं आले असते, डिवाइडमध्ये आले असते. मायनस 23 एक 23 त्रिक. तर वायची व्हॅल्यू किती भेटली. आता वायची व्हॅल्यू भेटली पण एक्स भेटला का, तर मग एक्सच्या व्हॅल्यूसाठी काय करावं लागते, पुट करावं लागते. अरे पुट करावं लागते का पुट करावं लागते, पुट काय करावं लागते, पुट. चलो बघा. हां,
तर पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये टाकाल? 5 मध्ये. तर x इज इक्वल टू काय झाला असता? 10 मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू किती आली? हे y ची व्हॅल्यू हो. अरे y ची व्हॅल्यू आधी. हां, तुला दिसते का रे? तू नाही दिसत असेल ते तुझ्या. उठ लवकर. तर काय आला असता? 10 आणि 3 त्रिक 10 मधून 9 गेले. आली की नाही बघा. तर x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू इज द, समजलं? अरे समजलं कसं काढायचं होतं तर? जमेल की नाही? जमेल, समजला? हां बघा. आता बघा कोणता आहे? कोणता सांगा म्हटलं तुम्ही? 8वा सांगा म्हटलं ना. हां, काय आहे इक्वेशन बघा 8वा? 49x आणि 57y इज इक्वल टू 172. याला नाव द्या 1. आणि इकडे 57x मायनस 49y इज इक्वल टू 250. तर बघा या टाईपच्या प्रश्नांना सोडवायचं कसं? काही नाही आहे, खूप सोपं काम आहे. जेव्हा आपल्याला हे कोएफिशियंट सारखे दिसत आहेत, एक वेळा x बरोबर, एक वेळा इकडे, एक वेळा y बरोबर 57, इकडे x सोबत आला, इंटरचेंज झाले. तर सेम कोएफिशियंट जर दिसत आहे तर अशामध्ये एक वेळा ॲडिंग, एक वेळा बरोबर, आणि त्यानंतर पुन्हा ॲडिंग सबट्रॅक्टिंग जे असेल ते. ठीक आहे. तर 2 आहेत अशा टाईपचे प्रश्न. ते एक मी सांगतो, एक तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. चला बघा काय करायचं अशा प्रकारच्या प्रश्नाला. बारसा गेला सगळ्यात पहिले. अरे बारसा गेला म्हणजे नाव दिला. काउंटर बेटा. हां, तर बघा बेटा, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर काय करायचं? एक वेळा ॲडिंग करून घ्या. पहिले सर्वप्रथम काय लिहाल? ॲडिंग 1 and 2. ठीक आहे. तर काय झालं असतं यांच्या ॲड करायच्या वेळेस? 40x 49x मायनस आहे, मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस. तर यांची ॲडिंग झाली तर किती झाला? 9 आणि 7 16, हातच्याला किती झाला? 100y. आणि इकडे मायनस मायनस मायनसच झाला ना. इकडे 106x आणि इकडे 4 7 हातच्याला 400. तर बघा या 106 जर भाग दिला आपण डिवायडिंग बाय 106, 106 जर काय दिला आपण भाग दिला याला, तर काय होईल? हा इक्वेशन x मायनस y आणि याला 4चा भाग चालला तर हा नवीन इक्वेशन तयार झाला. याला नाव द्या तुम्ही 3. 3 का 1 2 झाला ना 3. तसंच एक वेळा याचं काय करायचं म्हटलं? सबट्रॅक्टिंग. तर सेम जसाच्या तसाच लिहायचा, फक्त खालचे जे चिन्ह काय होतील? चेंज. 172 आणि इकडे 57x मायनस 49y आणि 252. मायनस आहे तर मायनस, आणि हा का होऊन जाईल प्लस, ना हा का होऊन जाईल. हां, तर मायनस प्लस मायनस, मायनस प्लस, तर किती वाचले? 8. मोठ्या संख्येच्या चिन्ह म्हणजे मायनस 8x प्लस मायनस मोठ्या संख्येच्या चिन्ह. अरे बरोबर 8 इज इक्वल टू
प्लस मायनस मायनस, तर 2 मधून 2 गेले 5 मधून 15 मधून 7 गेले 8 आणि हा 0 आहे ना, आणि मोठ्या संख्येच्या बरोबर. तर काय दिसत आहे 8 न भाग चालला, अरे चालला, तर डिवायडिंग बाय, तर काय झालं असं नवीन इक्वेशन -x -y आणि 8 आहे -10 इज इक्वल टू, याला कोणतं नाव द्याल 4. असे 2 इक्वेशन तयार झाले तुमच्याजवळ, झाले की नाही. आता काय करू शकता, कोणता तरी एक पद पकडा. पहा इथं पण x आहे तिथं पण x आहे, तर हा मायनस आहे हा प्लस आहे, तर एक वेळा काय करून घेतो ॲडिंग, एक वेळा काय करून घेतो अजून, म्हणजे ॲडिंग 3 and 4. हा x -y इज इक्वल टू, आणि हा -x -y इज इक्वल टू मायनस, ॲडिंग केला तर चिन्ह चेंज होत नाही, तर हा डायरेक्ट कपला असता. मायनस मायनस प्लस होऊन मोठ्या संख्येच्या 1y प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या मायनस मायनस कटला. इथं 10 आहे का, ओके. हा इथं 8 नाही आहे, इथं काय आहे, तर काय झालं आता प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या 10 मधून 4 गेले 6 आणि -6 आले असते, मायनस मायनस कटला बेटा. हां, तर 2y इज इक्वल टू 6 म्हणजेच y इज इक्वल टू 6/2 म्हणजेच किती आला. आता ही इथं किंवा इथं काय करा पुट करा, तिथंच करतो पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. तर काय होईल x मायनस y ची व्हॅल्यू, अरे y ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरायची आहे ना. हा तिसरा इक्वेशन होय, अरे समजलं का. हां डायरेक्ट, हां 4 + 7 आलं. तर काय लिहाल मग x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू इज द सोल्युशन ऑफ अ, समजलं. तर अशा प्रकारे एक्झरसाइज 1.1 तुम्हाला पूर्ण करायची आहे. बाकीचे जे प्रॉब्लेम रिमेनिंग आहेत सेम पद्धत, ठीक आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट मेथड, ठीक आहे. चालेल, हे सगळ्यांना समजली. चलो.